ज्या भूमीवर सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचं दीप प्रज्वलित केलं, ज्या मातीत जिजाबाईंनी स्वराज्याची बीजे रुजवली, जिथे रमाबाई आंबेडकर यांनी संघर्षात साथ दिली, झाशीची राणी यांनी रणांगण गाजविले, त्या परंपरेची आज आपण अभिमानाने आठवण काढतो, ज्यांनी धैर्य, शिक्षण, त्याग आणि पराक्रमाने इतिहास घडवला. चला, नारी शक्तीचा हा जागर अनुभवूया. मी झाशीची राणी, पराक्रम माझ्या रक्तात वाहतो. गुलामीगिरी स्वीकारण्यापेक्षा मी रणांगणात उभं राहणं मला प्रिय आहे. स्त्री कमकुवत असते ही समजूत मी माझ्या तलवारीने मोडून काढली आहे. माझ्या मातृभूमीला प्रत्येक श्वास अर्पण आहे. शत्रूंनो, लक्षात ठेवा, मी झाशी देणार नाही. माझा प्रत्येक श्वास हा अर्पण आहे. मी सावित्रीबाई फुले अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाची मशाल घेऊन उभी आहे. मुलींना शिकवणं पाप समजलं जात होतं, पण तेच मी माझं कर्तव्य मानलं. शेण, दगड, अपमान या सर्वांनी माझा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या पावलांना थांबवण्याची ताकद कुणामध्येही नव्हती. कारण मला ठाऊक आहे, शिक्षित स्त्री म्हणजे जागृत समाज. अन्यायाच्या बेड्या तोडण्यासाठी मी शिक्षणाचं शस्त्र उचललं. आजही मी तुम्हाला सांगते, उठा, शिका आणि आपला हक्क मिळवा आणि शिक्षणाची ज्योत अशीच पेटत ठेवा. हाच माझा संदेश. मी रमाबाई आंबेडकर. गरिबी माझ्या आयुष्याला पुजली, परंतु विश्वास माझी ताकद. साहेबांच्या ध्येय प्राप्तीसाठी मी संपूर्ण आयुष्य घालवलं. सुख, दुःख, गरिबी याला मी हसतमुखाने सहन केलं. कारण मला माहित होतं, साहेबांचा लढा हा समाज कार्यासाठी आहे. साहेबांचं नाव जरी इतिहासात गाजलं असेल तरी माझं ध्येयाचं महत्त्वही तेवढंच आहे. मी जिजाऊ, स्वराज्याचं स्वप्न माझ्या डोळ्यात पेटलेली ज्वाला. माझ्या शिवबाला मी तलवारच नाही, पण संस्कार दिले. अन्याय सहन करायचा नाही, हेच त्याला मी लहानपणापासून शिकवलं. मातृभूमीचा सन्मान राखण्यासाठी त्याला सिंहासारखं जगायला शिकविलं. कारण स्वराज्य आधी मनात उभं राहतं, नंतर रणांगणात घडतं. आईच्या संस्कारातूनच छत्रपती घडतात, हे लक्षात ठेवा. संस्कार आमची ताकद, शिक्षण आमचं शस्त्र, समता आमचा हक्क, पराक्रम आमची ओळख. या चार स्तंभावर उभा आहे समाज. नारी शक्तीचा सन्मान करा. आम्ही आहोत नारी शक्ती. कारण स्त्री घडवते तेव्हा राष्ट्र घडते. हीच आहे आमच्या भारताची नारी शक्ती. चला, आपणही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून समानता, शिक्षण, स्वाभिमानाचा मार्ग स्वीकारूया.